मार्केट स्वच्छ पाहिजे. महाराष्ट्रातलं पहिलं मार्केट असेल इचलकरंजीतलं, इतकं घाण. इचलकरंजी येथील उत्तम प्रकाश टॉकीज जवळ असलेल्या अहिल्यादेवी होळकर मार्केट परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या भागात वारंवार कचरा टाकला जातो आणि त्याचा योग्य वेळी उठाव होत नसल्याने कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी महापालिकेच्या कचरा उठाव व्यवस्थेचा पूर्णपणे बोजबारा उडालेला असून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. साफ करायला लोक नसतात, आली तर ती स्वच्छता व्यवस्थित होत नाही. मार्केट स्वच्छ पाहिजे. महाराष्ट्रातलं पहिलं मार्केट असेल इचलकरंजीतलं, इतकं घाण आणि बसू वाटत नाही. गिराईक मार्केटमध्ये पाय टाकणे झाले. मार्केटात यायचं म्हणजे त्यांच्या अंगावर काटे येतात. इतकं घाण मार्केट आहे म्हणते गिराईक स्वतः. आणि ती मुत्री समोरच उभारून लेगवीला उभारतात माणसं. त्यांना बायका माणसं काही कळत नाहीत. त्याच्यामुळे त्याची पण कारवाई आहे. आमची ती मुत्री नको आहे इथं. ती घाणीमुळे पावती तर ज्या वेळेला व्यापारी हो त्यावेळेला व्यापारी लोटायचं आणि मग बसायचं. ह्यांनी टेंडर देणार 1.5-2 कोटीची. ती पावतीवाली ताट. त्यांना पैशाशी मतलब आहे. इथं स्वच्छता कोण करणार? आमच्या रस्त्याला बसलं की तुम्हाला चालत नाही. टेंडर द्यायला चालतंय. घाण सगळी आहे. काय सोय नाही बा, सगळं अंधार बुडूकच आहे. संध्याकाळी 7 नंतर जो ओपन बार चालू होतोय तो ओपन बार बंद झाला पाहिजे मार्केट मधला. कचऱ्याचा थर साचल्याने फक्त नागरिकच नव्हे तर मंडईत व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्याचबरोबर या परिसरात असलेली मुतारी, सार्वजनिक शौचालय अत्यंत अस्वच्छ अवस्थेत आहेत. त्यामुळे महिला मंडईत येण्यास टाळाटाळ करत आहेत असेही नागरिकांनी सांगितले. रात्रीच्या वेळी लाईटची योग्य व्यवस्था नसल्याने हा परिसर अंधारात बुडतो आणि त्यामुळे ओपन बार सुरू असल्याचीही तक्रार नागरिकांनी यावेळी केली आहे. या अनधिकृत कृतीमुळे परिसरातील व्यावसायिक आणि रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट मागणी केली आहे की कचरा उठाव नियमित करावा, मुतारी स्वच्छ ठेवाव्यात, लाईटची व्यवस्था करावी आणि कचरा व्यवस्थापनासाठी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. सध्या या ठिकाणी आरोग्य व स्वच्छतेच्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करेल का? हा प्रश्न आता शहरातील जनतेचा चर्चेचा विषय ठरला आहे.